आज सकाळी श्री दिगंबर पवार हिमसागरमध्ये आपल्या शेतामध्ये काम करत असताना बाजरीचं वाळवत असताना त्यांना एक सर्प दिसला. त्यानंतर मला कॉल त्याचा आला की असा साप निघलेला आहे, तर तुम्ही त्वरित या. मी लगेच गेलो त्या ठिकाणी, साप निघला त्या ठिकाणी. बघता क्षणी म्हटलं की हा जरा आपल्या इकडं निघत नाही जास्त करून, जरा दुर्मिळ साप आहे वाळा जातीचा. तो दिसला, त्यावेळेस त्यांना माहिती सांगितली आणि तिथं आपण तो रेस्क्यू केला. तर आमचे मित्र अमित अडसूळ यांनी मला कॉल केला की मला असा साप सापडला आहे. तर प्रथम मी तो साप बघितला. त्यानंतर मला तो साप बघितल्यानंतर लक्षात आलं की हा साप कोवळा या जातीचा असून तो अत्यंत दुर्मिळ आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या नुसार हा शेड्यूल 2 मध्ये येणारा साप असून अत्यंत दुर्मिळ साप आहे. तसेच दुर्लक्षित विषारी सापांपैकी हा एक साप असून श्री अमित अडसूळ सर यांनी त्याला जीवदान दिले आहे. आपल्या परिसरामध्ये कुठे असे साप वगैरे आढळले तर आपण वन्यजीव संरक्षण संस्था इंदापूर यांच्याकडे संपर्क करावा. सापाला न मारता त्याला संरक्षण देण्याचं काम आपण करावं. तर या सापाचं मराठी नाव कोवळा आहे, याला इंग्लिशमध्ये स्लेंडर कोरल असे म्हणतात. हा साप जास्तीत जास्त 22 इंच वाढतो. याचं मुख्य खाद्य म्हणजे लहान कीटक, तसेच मुंग्यांची अंडी, सोबत पाली, छोटे छोटे पाली असं या सापाचं मुख्य खाद्य असून या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष आढळतं, जे की आपल्या चेतासंस्थेवर परिणाम करून म्हणजे ते आपल्याला इजा पोचवतं. परंतु या साप चावल्याची सध्या म्हणजे काही नोंदी नाही आहे, त्यामुळे या सापापासून आपल्याला धोका नाही असं म्हणता येणार नाही. त्यामुळे हा साप विषारी ह्याच्यामध्ये येतो, विषारी वर्गात येतो, परंतु या सापापासून आम्हाला कोणताही धोका नाही.